अगं हे धर, एक मिनिट. काय झालं? विसरले बघ, आईने तुला खिचडी पाठवली आहे, मस्त आली आहे. हे घे. प्रथमेशला आवडते ना. येस. ए आहे कुठे तो? शाळेतनं आला नाही अजून. तुमची तयारी कशी सुरू आहे? आणि तयारी चालू आहे. मला थोडंसं अवघड जात आहे, पण एकदम इंटरेस्टिंग आहे. संध्याकाळ झाली ना की घरात आमच्या क्लासेस सुरू होतात. प्रथमेश टीचर आणि मी स्टुडंट. एकदा अटेंड करायला पाहिजे तुमचा हा क्लास. राधाबाईनी, खरं तर मलाच शिकायची आहे ही भाषा. ये ना मग. हॅलो. हा मम्मा बोला. कळली वेळ? 2 ते 4. ओके. मग मी 1 वाजता तुम्हाला न्यायला येते. हां मम्मा, पूनम काकूला यासंबंधी काही सांगू नका. मी त्यांच्याशी बोलते आणि तुम्हाला परत फोन करते. हां बाय. ममांचा फोन? त्यांना मनीषाच्या आईला भेटायचंय. मनीषाच्या आईला? प्रिया, आदिनी मला सगळं सांगितलं. मला सुद्धा मनीषाच्या आईला भेटायचंय. हो ना, मी तुला विचारणारच होते राधाबाईंनी. बरं झालं तूच सांगितलंस. दादा सुद्धा येणार आहे मीटिंगला. खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स कळतील आपल्याला. तुला मनीषाबद्दल जाणून घ्यायचंय आणि मनीषाच्या आईला सुलेखाबद्दल. मला काय वाटतं माहितीये प्रिया, प्रथमेशची भाषा जर आत्तापर्यंत मला यायला लागली असती ना, तर प्रथमेशला कुणाकुणाबद्दल काय समजून घ्यायचंय आणि त्याला कुणाकुणाबद्दल काय माहिती आहे हे सगळं कळलं असतं. खरं तर ही मीटिंग तुमचा कोर्स संपल्यानंतर ठेवावी की काय असा विचार करत होते मी, पण नंतर म्हटलं नको. काही गोष्टी जितक्या लवकर कळतील ना तितकं चांगलं आहे. थोडक्यात काय, तू बावलीला सांगायला आला आहेस की मनीषाच्या आईला भेटायला जायची गरज नाही. आजोबा कसं आहे की कुठल्याही सौम्य शब्दात सांगितलंस तरी अर्थ तोच होतो. आजोबा एकतरी घटना घडून गेलेली आहे आणि प्रथमेशच्या जन्मापूर्वी मनीषा राधाच्या स्वप्नामध्ये यायची. प्रथमेशच्या जन्मानंतर ती कधीच राधाच्या स्वप्नात आलेली नाहीये. मग आता त्या गोष्टीचा एवढा विचार करायची काय गरज आहे? चंदू, भूतकाळात घटना घडून गेल्या असल्या तरी त्या पुसल्या जात नाहीत. घडलेल्या घटनांचे पडसाद वर्तमानात किंवा भविष्यात उमटतात. आत्ता जरी राधाच्या स्वप्नात मनीषा येत नसली तरी तिचा प्रथमेश हा पुनर्जन्म आहे आणि त्याची साक्ष आहे वाड्यावर प्रथमेशने मनीषाच्या आईला दाखवलेली ओळख. हा प्रश्न राधाच्या मनाला पोखरत नसेल. प्रथमेशच्या मनाचा गुंता त्याच्या इशाऱ्यातून कळण्याऐवजी तो मनीषाच्या आईकडून लवकर समजावा असं वाटत नसेल तिला. वाटत असेल आजोबा, पण त्याच गोष्टीचा इतका विचार करण्यात काय अर्थ आहे? काय होईल? काय होईल चंदू? तिच्या मनाचा गुंता वाढेल, तो मी सोडवेन. चंदू, प्रथमेश हा आता कोड्यांची उत्तर बनत चाललाय आणि तो आणि राधा जर आता अलिप्त राहिले तर कसं चालेल? हो, पण आता राधा त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतीये ना, कळेल सगळं हळूहळू. या कोड्यांची उत्तरं हळूहळू कळून नाही चालणार. पण मग या सगळ्याचा राधावर जर काही परिणाम झाला नाही होणार, नाही होणार. विश्वास ठेव माझ्यावर. आणि प्रथम तू
या गोष्टींकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन बदल. ठीक आहे, येतो मी आजोबा. श्रीराम श्रीराम. काय ग बाहुली, आज बऱ्याच दिवसांनी तुला विचार करताना बघतोय. बसा ना आजोबा. श्रीराम श्रीराम. काय शिस्त आहे काय डोक्यात? आजोबा मला ना हल्ली सवय लागली अंदाज बांधण्याची. म्हणजे तुम्ही बांधता तसे अंदाज नाही हा, कारण तुमचे अंदाज हे ग्रहमान आणि पत्रिकांवरून बांधलेले असतात. माझे अंदाज असतात मला माणूस किती कळलाय यावर आधारलेले. चांगली सवय आहे. अशा सवयी बाणवाव्यात माणसाने अंगी. त्याने 2 फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे आपण आपले अंदाज पडताळल्यानंतर त्या माणसाला आपण नीट ओळखू शकतो. आणि दुसरा फायदा, समजा आपला अंदाज खरा ठरला तर चांगलंच आहे की नाही का? तू कोणाकोणाबद्दल अंदाज बांधले आहेस? सगळ्यांविषयीच. दादा, शुभ्रा, प्रथमेश आणि मुख्य म्हणजे सुलेखा. सुलेखा. किती ओळखतेस तिला? व्यवस्थित, अगदी व्यवस्थित ओळखते आजोबा. कारण बघा ना, चांगल्या माणसातला चांगुलपणा जसा आपल्याला लगेच कळतो, तसंच चांगुलपणाचं नाटक सुद्धा कळतं. आणि सुलेखाविषयी किंवा तिच्या भविष्यातल्या हालचालींविषयी अंदाज बांधायचे तर मग एक्स्ट्रीम लेवलवर वाईट विचार केला की झालं. काय अंदाज आहे तुझा? आजोबा, आधी संशय आणि मग संशयिताचा वेध घेणं ही सुलेखाची पद्धत आहे. म्हणजे मग त्यानुसार खरं तर मनीषाच्या आईला सगळ्यात जास्त धोका आहे. पण का कोण जाणे, मला नाही वाटत आहे तसं. नाही वाटत का? कारण सुलेखा खूप हुशार आहे आणि अंदाज वर्तवण्यात ती आपल्यापेक्षा वस्ताद आहे. आणि काल तिच्याशी बोलल्यानंतर तर माझा संशय अधिकच घट्ट झालाय. आजोबा, तिचा सगळ्यात मोठा आधार तिच्याबरोबर आता नाहीये, दादा. आणि म्हणूनच ती गप्प आहे. एकाच वेळी हजारोंचं सैन्य समोर आल्यावर माणसाचा जो गोंधळ उडेल ना, तसा तिचा उडालाय. आणि म्हणूनच ती आपल्या घरी यायला घाबरतीये. बाहुली, तू बाहुली असलीस तरी पुढचे अंदाज चांगले बांधू शकतेस आणि याचं कौतुक वाटतंय मला. पण आजोबा, एक प्रश्न आहेच. विचार. आजोबा, सुलेखा काय करू शकत नाहीये याचा अंदाज मी बांधलाय. पण ती काय करू शकेल हे कसं कळणार? सध्या तरी मी एवढंच सांगू शकतो. अशा वेळी सर्वसाधारणपणे दोघांचं लक्ष होऊ शकतं. एक गटातला कमकुवत गडी किंवा दुसरा बलवान गडी. कमकुवत गडी अशासाठी की त्याला लक्ष केल्यामुळे लक्ष करणाऱ्याचा आत्मविश्वास वाढतो. आणि बलवान गडी अशासाठी की त्याला लक्ष केल्यामुळे गटातील सगळ्यांचा आत्मविश्वास ढासळतो. पण काहीही झालं तरी
नुकसान आपलंच आहे, नाही का? म्हणजे कोणी ना कोणीतरी सुलेखाचं लक्ष होणारच, पण कोण? श्रीराम, श्रीराम. अहो हे काय आरामात बसलात काय? तयार नाही झालं अजून? आज सुट्टी काल तर म्हणालात की आज महत्वाचं लेक्चर आहे म्हणून. होतं, पोस्टपोन केलं. का? का असं नाही, पण बाबांनी मला सांगितलं मी मुलांशी मित्र होऊन वागणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणून आज आधीशी गप्पा, मित्राप्रमाणे त्याच्या खांद्यावरती हात टाकून मनमोकळेपणाने बोलायचं, फिरून यायचं. आधी कुठे? तो सकाळीच बाहेर गेलाय. हो ठीक आहे, मी थांबतो तो येईपर्यंत. आता मी असं करू का, आधी कुठे ते बघतो, मीच जाऊन त्याला भेटतो, मस्त फिरू आम्ही मोकळेपणाने, मग घरी येऊन ब्रेकफास्ट करू. चालेल? नेमकं काय झालंय मला जरा सांगता का? हॅलो, बोला. पण कशाला? कसलं स्केच? बरं ठीक आहे, मी सांगतो त्याला. काय झालं? कोणाचा फोन आहे? इन्स्पेक्टर वजलवार, त्यांनी आधीला पोलीस स्टेशनवर बोलवलंय. पुन्हा? कशाला? आता सोडलं ना त्याला एकदा, पुन्हा परत काय आहे? तुम्ही विचारायचं ना त्यांना. अगं हो, बसू जरा शांत हो. मी बघतो ना. अहो त्यांना कसलं तरी स्केच मिळालंय म्हणे, म्हणून त्यांनी बोलवलंय आधीला. बरं तू चंदूला फोन जरा ट्राय कर, त्याला इथे बोलवून घे. मी आधी बघतो कुठे ते. मला काय हे पोलिसांचं समजतच नाहीये. आधी ते विक्रांत भोसले झाले, आता हे वजलवार. काय करतात काय हे असं? अगं ते पोलीस आहेत, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू दे ना. तू चंदूला ट्राय कर जरा. हा चंदू, अरे पोचलास का तू? अरे जरा लवकर जा ना बाबा. आणि पोचलास पोलीस स्टेशनला की मला आधी पहिला फोन कर. आणि बर, घरी असलेल्या माणसाला किती काळजी असते, कोणाला काही नाही. हॅलो, हा भेटला आधी? हा मग निघाला? बर, मग काय काय म्हणतात काय पोलीस? हो हो बरं ठीक आहे, पण मला प्लीज एक फोन करा, मी वाट बघते. हा आणि हॅलो, हे बघा तुम्ही जरा शांत राहा. त्या भोसलेवर उगीच चिडू नका, संतापू नका. तो कशावरून काय डूक धरेल काही हो ठेवते, तुम्ही फोन करा प्लीज. वहिनी, काय? काय ग, काय झालं? नाही काय नाही. नाही ते हे डूक वगैरे काहीतरी म्हणत होती, काय काय झालं काय? काही विशेष झालेलं नाही. आधीला जरा पोलीस स्टेशनला बोलवलं. परत? हो, त्यांना कसलं तरी एक स्केच मिळालंय, त्याबद्दल विचारायला बोलवलं त्याला, एवढंच. हो, पण कोणी कोणी बोलवलंय? फोन केला होता इन्स्पेक्टर वजलवारांनी, पण हे त्या भोसलेचंच काम असतं. म्हणजे तो विक्रांत भोसले? तुम्हाला काय माहिती? तुम्हाला काय माहिती विक्रांत भोसले? अगं म्हणजे घरात नाही का हे चर्चा होत की विक्रांत भोसले विक्रांत भोसले, म्हणून मी विचारलं. आपलं मला काय माहिती विक्रांत भोसले. आणि मला नाही वाटत त्याने काही असं केलं असेल. भोसलेने काय केलं असेल किंवा नसेल हे तुम्हाला काय माहिती? अगं म्हणजे भोसलेनी नाही ग, आधीने काही केलं नसेल असं म्हणते मी. आणि मला नाही वाटत आधीने काही केलं असेल. उगाच आपलं काहीतरी त्याचं चित्रबित्र काढायचं. त्याचं कोण कशाला चित्र काढेल? एखाद्याला त्रास द्यायला तू
भोसले कसले कसले सापळे रचेल, काही नेम नाही त्याचा. त्याला कोर्टातच खेचायला हवा होता. मागच्या वेळेला हे उगीच थांबले. कोणाला? विक्रांत भोसलेला? दुसऱ्या कोणाला? त्याच्याशिवाय डोळे उघडणार नाहीत त्या माणसाचे. मी काय म्हणते माहितीये का बहिणी, की आपण बघूया ना काय होतंय ते. आता आधी गेलाच आहे ना, मग कळेल ना, मग ठरवूया ना आपण कोर्टात खेचायचं का काय करायचं ते. तुम्ही एवढा त्या भोसलेच्या बाजूने का विचार करताय? मी? माझा काय संबंध? अगं माणुसकीच्या उद्देशाने बोलते मी हे सगळं. फक्त आमचे गुरुजी काय सांगतात माहितीये का वहिनी, म्हणजे शांतता ठेवा. तुम्ही कोणाला काही करू नका, म्हणजे तुम्हाला कोणी काही करणार नाही. माणुसकी. या आधीला पुन्हा पुन्हा पोलीस स्टेशनला बोलवतात ते माणुसकी म्हणून. मी असं म्हटलं का? म्हणजे ते चुकलंच असेल, कदाचित चुकीचंच असेल, पण फोन केला होता त्या ते कोण इन्स्पेक्टर कोण वजल कोण वार त्यांनी, मग विक्रांतचं नाव कशाला घ्यायचं? बघतेस काय अशी माझ्याकडे? आधीबद्दल प्रेम वाटतं म्हणून बोलते मी हे सगळं. आता मला काय करायचंय? जाणं कोर्टात जाणं तर काही करा. इथे वेळ कोणाला आहे? काही कर. हॅलो हॅलो, इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. थांबा थांबा जरा थांबा. हॅलो हॅलो, अहो मी ना कुसुम बोलते. कुसुम कुसुम आत्या. अहो ते भरली वांगी पोलीस स्टेशन. हा, आठवलं का तुम्हाला? हा, अहो मी ना अशासाठी फोन केलेला होता की अहो आमच्या आधीला कशाला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेलं आहे? हा, नाही म्हणजे त्याची काही चूक नाहीये. नाही, त्याने काहीही केलेलं नसताना तुम्ही त्याला कशाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलंय? नाही, कोणी बोलवलं कोणी? नाही 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 नाही, अहो सांगणारे काय काहीही कोणी नावं सांगतात. तुम्ही अजिबात त्याच्याकडे लक्ष देऊ नका, अजिबात नको. हां, हे बघा, तुम्ही आहे ना, तुम्ही त्याला लवकर घरी पाठवून द्या. हो, मी सांगते म्हणून. पाठवाल ना? हां हां, पाठवून द्या. हां त्याला. हां, बरं, ठेवू का फोन? हां, थँक्यू इन्स्पेक्टर भोसले, थँक्यू. काय ग? कोण? कोण? फोन ग, फोन. कोण? रॉंग नंबर. हो, रॉंग नंबरचा फोन होता. अगं तो विचारत होता की हे पोलीस स्टेशन आहे का म्हणून. हो, पण रॉंग नंबरहून फोन आला होता का तू रॉंग नंबरवर फोन केला होतास? काय वेडबीड लागले का काय तुला? हा, मी कशाला करू फोन? नाही, काय ना कुसुमात्या, ओळखीच्या व्यक्तीशी आपण रॉंग नंबरवर बोलत नाही ना. आणि रॉंग नंबरवरून आलेल्या फोनवर आपण एवढा वेळ नाही बोलत बसत, इन्स्पेक्टर साहेब वगैरे म्हणून. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? मला असं म्हणायचंय की हा फोन तू केला होतास, आणि तो सुद्धा इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेंना. हा, मी केला होता फोन इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेंना. काय म्हणायचंय? कशाला? अरे कशाला म्हणजे काय? कशाला काय? मी त्यांना विचारायला फोन केला होता की तुम्ही आमच्या आधीला कशाला बोलवलेत ह्याच्यात पोलीस स्टेशनमध्ये. ओ, अगं पण तू ओळखतेस तरी का त्यांना? मित्र आहेत ते माझे. अच्छा, घट्ट मैत्री आहे त्यांची आणि माझी. आम्ही बोलतो खटकणाऱ्या गोष्टी वगैरे. आणि आधीनी काही केलेलं नसताना तुम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये का बोलवलं हे विचारण्याचा हक्क आहे मला. अगं बाई, हक्क कसला ग?